कवठ हे आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेलं असं फळ आहे। यालाच वूड ॲपल असं देखील म्हणतात। चवीला आंबट गोड असं लागणारं हे फळ हिवाळ्याच्या शेवटी बाजारात दिसू लागतं। जानेवारी ते एप्रिल या काळात कवठ मोठ्या प्रमाणात बाजारात येतात। या फळाचं कवच हे कडक असतं आणि ते फोडून यातील गर काढला जातो। या गरापासून चटणी किंवा सरबत बनवलं जातं। हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तोंडाला चव आणणारं असं हे फळ केवळ चवीपुरतंच खायला असतं असं नाही, तर या फळाच्या सेवनाचे देखील अनेक फायदे मिळतात। कवठ या फळाचे नेमके फायदे काय आहेत, चला जाणून घेऊया। पचनक्रिया सुधारण्यासाठी कवठ हे फायद्याचं ठरतं। यामुळे पोटाचे विकार कमी होतात आणि चांगली भूक लागते। कवठामध्ये असलेल्या फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत मिळते। ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी याचं सेवन केलं तर त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही। उन्हाळे लागले असतील किंवा अंगाची लाही होत असेल तर अशा वेळी कवठाचं थंडगार सरबत प्यावं। त्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा मिळण्यास मदत मिळते। तसेच या दिवसात जर ऍसिडिटी किंवा मळमळ होत असेल तर त्यापासूनही दिलासा मिळण्यास मदत मिळते। हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी कवठ मदत करतं। याशिवाय कवठामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी महत्त्वाची खनिजे असतात, जी फारच फायद्याची ठरतात। आता चांगला कवठ कसा ओळखायचा असा विचार करत असाल तर चांगला कवठ हा वरून चॉकलेटी रंगाचा दिसतो। याला वास घेतल्यानंतर एक छान सुगंध येतो। जर तो हिरवा असेल तर कवठ अजून पूर्णपणे पिकलेला नाही असं समजावं। तसेच फोडल्यानंतर याचा गर हा चॉकलेटी आणि ओलसर असायला हवा, म्हणजे तो कवठ छान लागतो।